कुलकर्णी आणि मीराबाई कुलकर्णी यांच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. त्या रत्नाचं नाव विठ्ठलपंत. गोविंदपंत आणि मीराबाई यांच्या पोटी जन्माला आलेलं रत्न म्हणजे विठ्ठलपंत. जे विठ्ठलपंत गोविंदपंतांच्या आणि मीराबाईंच्या पोटी जन्माला आले ते विठ्ठलपंत म्हणजे साक्षात माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचे वडील. जन्माला आल्यापासून भगवंताच्या नामामध्ये रमलेली बुद्धी, चित्त, अखंड देवाची भक्ती, नामस्मरण, हळूहळू विठ्ठलपंत वाढू लागले. अभ्यास पूर्ण झाला आणि वडिलांना विचारलं, आता मी तीर्थयात्रा करून येतो. आणि विठ्ठलपंत तीर्थयात्रेचं भ्रमण करण्यासाठी निघाले. तीर्थयात्रा करत 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 विठ्ठलपंत आळंदीला पोहोचले. आणि आळंदीला पोहोचल्यानंतर तिथे सिद्धेश्वराच्या जवळ एक दिवस ध्यान चिंतन नामस्मरण करत बसलेले. तेवढ्यात आळंदीचे सिद्धेश्वर पंत कुलकर्णी यांनी त्या तेजस्वी तपस्वी मुलाला पाहिलं. कुणाला? विठ्ठलपंतांना पाहिलं. नामस्मरण करणारे विठ्ठलपंत तेजस्वी तपस्वी दिसत होते. तेजपुंज चेहरा. आणि त्या तेजपुंज चेहऱ्याला पाहिलं आणि सिद्धेश्वर पंत कुलकर्ण्यांनी विनंती केली, आजच्या दिवस तुम्ही माझ्या घरी येता का? सिद्धेश्वर पंत कुलकर्ण्यांनी बसलेल्या विठ्ठलपंतांना घरी येण्याचा आग्रह केला. आणि ऐका, विठ्ठलपंत आग्रह केला म्हणून विठ्ठलपंत सिद्धेश्वर पंतांच्या सोबत घरी आले. भोजन झालं आणि रात्रीचा विश्राम तिथेच केला. पण ऐका, विठ्ठलपंत रात्री झोपले आणि झोपल्यानंतर सिद्धेश्वर पंत मध्यरात्रीला त्या सिद्धेश्वर पंतांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग आला, देव आला. आणि देवाने सिद्धेश्वर पंतांना काय सांगितलं माहितीये? सिद्धेश्वरा, ज्याला अतिथी म्हणून घरी घेऊन आलास त्या तेजपुंज असणाऱ्या अतिथीला तुझी कन्या देऊन टाक. तुझ्या मुलीचा विवाह जो तुझ्या घरी अतिथी आलेला आहे, जो आज तुझ्या घरी विश्रांतीला थांबलाय, त्या आलेल्या अतिथीला तुझी मुलगी देऊन टाक. स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. कुणी? पांडुरंगाने. कुणाला? सिद्धेश्वर पंतांना. सकाळी सकाळी सिद्धेश्वर पंत उठले. अरे, मला स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये येऊन देवाने सांगितलं, दोघा पती पत्नीचा विचार झाला. देवाने सांगितलं की आलेल्या अतिथीला जो आपल्याकडे विश्रांतीला थांबला त्या विठ्ठलपंतांना मुलगी देऊन टाका असं देवाने सांगितलं. आणि म्हणून जे स्वप्न पडलं ते पडलेलं स्वप्न समोर असलेल्या विठ्ठलपंतांना सांगितलं. पंत, तुम्ही अतिथी म्हणून आलात, पण पांडुरंगाने सांगितलं की माझ्या मुलीचा विवाह तुमच्याशी करा. विठ्ठलपंतांनी ते ऐकलं. विठ्ठलपंत म्हटले, तुमच्या स्वप्नात देवाने दृष्टांत दिला, पण मला काय देवाने तसं सांगितलेलं नाही. आणि जोपर्यंत देव मला सांगत नाही तोपर्यंत मी विवाह करू शकत नाही. एकतर मूळचेच विरक्त, संसारामध्ये आसक्ती नाही. मग सिद्धेश्वर पंत म्हटले, आजच्या दिवस पुन्हा मुक्काम थांबा. जर तुम्हाला आज रात्री स्वप्नामध्ये देवाने सांगितलं तर माझ्या कन्येच्या सोबत, मुलीच्या सोबत विवाह करा, अथवा करू नका. पुन्हा मुक्कामाला थांबले. आणि रात्री जो दृष्टांत सिद्धेश्वर पंतांना दिला तोच दृष्टांत देवाने, पांडुरंगाने, विठ्ठलाने विठ्ठल पंतांना दिला. तुम्ही
तुम्ही ज्यांच्याकडे थांबलेले आहात विठ्ठलपंत, त्यांची मुलगी तिच्याशी आपण विवाह करावा. विठ्ठलपंत सकाळी उठले आणि स्वप्नात जो दृष्टांत देवाने दिला तो दृष्टांत सिद्धेश्वर पंतांना सांगितला. सिद्धेश्वर पंतांनी सांगितलं आपला विवाह व्हावा ही देवाची इच्छा आहे आणि देवाच्या इच्छेनुसार विठ्ठल पंतांचा आणि रुक्मिणी आईसाहेबांचा विवाह झाला. ज्या विठ्ठल पंतांचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह झाला, जिकडे तिकडे आनंदी आनंद. आणि मग सगळा परिवार यांना घेऊन आपे गावाकडे निघाले की आपे गावाला जाऊन आई वडिलांना भेटावं. आणि मग विठ्ठलपंत, रुक्मिणी आई साहेब, सिद्धेश्वर पंत कुलकर्णी हे सगळी मंडळी आपेगावला आली. इकडे गोविंद पंत आणि मीराबाईला आनंद झाला. अरे मुलगा तर आलाच, पण मुलाच्या सोबत सुनबाई सुद्धा मिळाली. आनंद झाला, स्वागत केलं आणि असे आनंदाचे दिवस सुरू झाले. पण संसार कशाला म्हणतात सांगू? 4 आनंदाचे दिवस आले की काय येतं? 4 आनंदाचे दिवस आले की कशाचे दिवस येतात? आनंदाचे 4 असतील तर दुःखाचे 8 नाही 12 येतात. ते 4 वर आणि 8 वर भागत नाही. घरामध्ये मुलगा, घरामध्ये सुनबाई, आनंदाचे दिवस सुरू झाले. आनंदाचे दिवस सुरू झाले, कुठेतरी आनंद भोगायला लागले. तेवढ्यात गोविंद पंत यांचं निधन झालं. मीराबाई त्याही निघून गेल्या. दोघही आई वडील वारले. आई वडील निघून गेले. घरामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब दोघच राहू लागले. आई वडील निघून गेले, पुत्र संतती नाही, कुणीच नाही. आणि म्हणून अगोदर पासून संसारात मन लागत नव्हतं. त्याच्यात घटना दुःखाच्या घडल्या. वडील गेले, आई गेली, पुत्र संतती नाही, संसारात काही मन लागत नव्हतं. शेवटी काय करावं? संसारात मन रमेना. आळंदीवरून सिद्धेश्वर पंत आले आणि सिद्धेश्वरांनी काय केलं? लेकीला आणि जावयाला आळंदीला घेऊन गेले. आणि मग आपेगाववरून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब आळंदीला राहायला लागले. आले आळंदीला, पण तिथं पण काही मन लागेना, कुणीच नाही. मन विरक्तीकडे जायचं आणि सारखे विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेबांना विचारायचे, मी संन्यास घेऊ, मी संन्यास घेऊ. रुक्मिणी आईसाहेब कधीच हो म्हटलं नाही, पण कायम म्हणायचे, आता मला संन्यास घ्यावा वाटतो, मला संसारात राहावं वाटत नाही, मी संन्यास घेऊ, मी संन्यास घेऊ, मी संन्यास घेऊ. एक दिवस काहीतरी विचारात होत्या रुक्मिणी आईसाहेब. तेवढ्यात विठ्ठलपंतांनी विचारलं, रुक्मिणी मला संन्यास घ्यावा वाटतो, मी संन्यास घेऊ. रुक्मिणी आईसाहेब काहीतरी कामात असतील, काहीतरी विचारात असतील. संन्यास घेऊ का हे विचारलं आणि रुक्मिणी आईसाहेब म्हटलं, हो जा. एवढंच वाक्य ऐकलं आणि लागत तर तेवढंच होतं. हो जा तेवढं ऐकलं आणि विठ्ठलपंत संसार सोडून संन्यास दीक्षा घ्यायला निघून गेले. जा म्हटलेल्या रुक्मिणी आईसाहेब विठ्ठलपंत निघून गेले. आणि इकडे राहिला रुक्मिणी माता चिंता करू लागल्या. अरे कोणत्या विचारात होतो, अनावधानात हो म्हटले गेलं आणि आपले पती संन्यास घ्यायला निघून गेले. काय करायचं या संसारामध्ये, राहायचं कसं आता? म्हणून रुक्मिणी आईसाहेब काय करायच्या माहितीये? आळंदीला कधी जर गेले तर आळंदीचं वर्णन आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी
आळंदी हे गाव वा 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 वा. पुण्यभूमी तव आळंदी हे गाव गाव पुण्यभूमी तव दैवताचे नाव सिद्धेश्वर वा 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 वा. दैवताचे नाव सिद्धेश्वर 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 चौऱ्याऐंशी सीतांचा सिद्धोरेटी मेरा चौऱ्याऐंशी सीतांचा सिद्धोरेटी मेरा चौऱ्याऐंशी सीतांचा सिद्धोरेटी मेरा चौऱ्याऐंशी सीतांचा त्या आळंदी भूमीमध्ये रुक्मिणी आई साहेब अखंड व्रत वैकल्य साधना तपस्या करू लागल्या. आळंदी हे गाव पुण्यभूमीचं गाव आहे. आपले पती संन्यास दीक्षा घ्यायला निघून गेले, संसाराचा त्याग केला आणि म्हणून रुक्मिणी माता काय करायच्या, जो ज्ञानोबारायांच्या समाधीच्या समोर जो पिंपळ दिसतो ना, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, रुक्मिणी आई साहेब त्या पिंपळाला प्रदक्षिणा करायच्या आणि रोज सिद्धेश्वराला विनंती करायच्या की हे सिद्धेश्वरा, माझे पती मला भेटू दे. रोज त्या सिद्धेश्वराला हात जोडायच्या, त्याला रोज प्रदक्षिणा करायच्या आणि रोज त्या सिद्धेश्वराला विनंती करायच्या की हे सिद्धेश्वरा, एकदा तरी माझ्या पतीची भेट घडू दे. नित्यक्रम सकाळी उठावं, थोडस घरातलं आवरावं आणि पूजेचं ताट घ्यावं आणि त्या सिद्धेश्वराच्या जवळ जाऊन त्या पिंपळाला प्रदक्षिणा करावी. संसारात काही उरलं नव्हतं. पती संन्यास दीक्षा घ्यायला निघून गेले आणि आशेनं वाट पाहायच्या कधीतरी येतील पती. आणि म्हणून एक दिवस त्या वडाला प्रदक्षिणा घालत असताना तिथे महात्मे आले. काशीवरून आलेले महात्मे आणि त्या महात्म्यांना समोर पाहिलं आणि रुक्मिणी आईसाबांनी प्रदक्षिणा करता करता त्या महात्म्यांच्या जवळ गेल्या आणि त्या महात्म्यांचं दर्शन घेतलं. ऐका, एका साधूच्या आणि संताच्या महात्म्यांच्या दर्शनामध्ये किती ताकद असते. त्या महात्म्यांना पाहिलं आणि रुक्मिणी मातेने दर्शन घेतलं. दर्शन घेतलं आणि महात्म्यांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कुणाला आशीर्वाद दिला? रुक्मिणी आईसाहेबांना आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तो आशीर्वाद ऐकला आणि जसं तुम्हाला हसू आलं ना, तसं रुक्मिणी मातेला हसू आलं.
रुक्मिणी मातेने विचारलं महात्म्यांना, महात्माजी हा आशीर्वाद दिला या जन्माचा की पुढच्या जन्माचा? का हसली बाई? बाळा तू का हसलीस? महात्माजी मी तुमचं दर्शन घेतलं, तुम्ही मला आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अहो पण माझे पती संन्यास दीक्षा घेतली म्हणे, माझ्या पतीने संन्यास दीक्षा घेतली हे ऐकलं आणि महात्म्याने विचारलं, बाई खरं सांगून बाळा, गरीब पत्नी असताना, कुटुंब असताना संन्यास देऊ नये. घरातली आज्ञा न घेता संन्यास घेतला असेल, ज्याने संन्यास दीक्षा दिली तोही पापीच, आणि ज्यांनी संन्यास घेतला तोही पापाचा वाटेकरी. त्यालाही पाप लागतं ज्याने संन्यास दीक्षा दिली, आणि ज्याने संन्यास दीक्षा घेतली त्यालाही पाप लागतं. तुझ्या पतीची काही खूण सांगता येईल? कसा होता तुझा पती? रुक्मिणी आईसाहेबांनी खूण सांगायला सुरुवात केली. खांद्यावरती तुळशी पत्र आहे, पत्राची खूण आहे, सगळी लक्षणं सांगितली. तेजस्वी तेजपुंज चेहरा आहे, अखंड भक्तीमध्ये रममान असतात असे माझे पती. त्या सगळ्या खुणा ऐकल्या आणि महात्म्यांच्या ध्यानात आलं, अरे आपल्या काशीच्या आश्रमामध्ये जो राहतोय तो आपला शिष्य, ज्याला आपण संन्यास दीक्षा दिली, तो दुसरा तिसरा कुणीच नाही, तर तो या रुक्मिणीचा पती विठ्ठलपंत आहे. की त्या विठ्ठलपंतांना आपण दीक्षा दिली. काळजी करू नको लेकी, मुली काळजी करू नको. तुझा पती कुठे आहे मला माहिती आहे. आणि मग रुक्मिणी आईसाहेबांना सिद्धेश्वर पंतांना सोबत घेऊन महात्माजी काशीला आले. काशीला मठामध्ये आले आणि विठ्ठल पंताला बोलावून घेतलं आणि विठ्ठल पंतांना सांगितलं, तुला घरी पत्नी आहे, तुला घरी परिवार आहे, हा सगळा परिवार सोडून तू संन्यास दीक्षा घेतोस. संन्यास दीक्षा घेतली, अरे आपल्या वाचून जर आपली पत्नी घरी वाट पाहत असेल, आपला परिवार जर आपल्या संन्यास दीक्षा घेऊन जर दुःखी असेल, तर ह्या संन्यास दीक्षा घेण्याला अर्थ नाही. म्हणून चैतन्य तुला संन्यास दीक्षा स्वीकारता येणार नाही, तुला संन्यासी म्हणून राहता येणार नाही, तुला पुन्हा संसार करावा लागेल. आणि म्हणून गुरुदेवांनी सांगितलं, चैतन्य तुला संन्यासात राहता येणार नाही, संन्यास घ्यावा लागेल. आणि गुरूंची आज्ञा प्रमाण मानून विठ्ठल पंत संन्यासाचे वेश उतरून पुन्हा संसारामध्ये आले. रुक्मिणी आईसाहेबांना आनंद झाला, अरे संन्यास दीक्षा घेतलेले आपले पती पुन्हा संसारामध्ये आले. अतिशय रुक्मिणी मातेला आनंद झाला. पण ऐका ना, संन्यास घ्यावा आणि संन्यास घेऊन पुन्हा संसारात यावं हे त्या काळी जगाला मान्य नव्हतं, लोकांनाही मान्य नव्हतं, आणि त्या काळी ब्राह्मण वृंदांनाही मान्य नव्हतं. संन्यास घ्यायचा आणि संन्यास घेऊन पुन्हा संसारात यायचं. लोक निंदा करायला लागले, अरे जर वैराग्य सांभाळता येत नसेल तर संन्यास घेऊ नये, आणि संन्यास घ्यायचा असेल तर पुन्हा संसारात येऊ नये. या विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला, वैराग्य सांभाळता आलं नाही, पुन्हा संसारात आला. म्हणून लोकांनी विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणी आईसाहेबांना वाळीत टाकलं. कुणी त्यांच्याशी बोले ना, कुणी त्यांच्या जवळ जाईना, कुणी त्यांना स्वीकारेना. अरे संन्यास घेऊन पुन्हा संसारात आलेला तो धर्मात मान्य नाही चालणार हे सगळं. कुणी स्वीकारेना. गावाच्या बाहेर वाळीत टाकलं. आणि ऐका ना, वर्षामागून वर्ष जायला लागले. विठ्ठल पंत रुक्मिणी आईसाहेबांचं तप वाढू लागलं, आणि त्या तपाचा परिणाम
त्यांच्या पोटी 4 रत्न जन्माला आले. सूर्याचं तेज असणारे तेजस्वी रत्न त्यांना प्राप्त झाले. कुठेतरी कष्टाचे दिवस काढले, कुठेतरी तप केलं, कुठेतरी सायास घडलं, कुठेतरी साधना घडली आणि त्यांच्या पोटी 3 रत्न आणि 1 आदिमाया, आदिशक्ती, मुक्ताई ही 4 रत्न प्राप्त झाली. कसे होते ते? तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, 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 तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. देव जैसे परब्रह्मीचे ठसे, देव जैसे परब्रह्मीचे ठसे. समाजाने वाळीत टाकलं. कुणी रुक्मिणी मातेसोबत बोलत नव्हतं, कुणी विठ्ठल भक्तांच्या सोबत बोलत नव्हतं. समाजाने त्यांना वाळीत टाकलं. पण ऐका, त्याच एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माऊली ज्ञानोबा निवृत्ती दादा, सुपाण काका आणि इवलीशी ताई. समाजाने त्यांना वाळीत टाकलं. रुक्मिणी मातेच्या सोबत कोणी बोलत नव्हतं, त्या विठ्ठल पंतांच्या सोबत कोणी बोलत नव्हतं आणि देवाचं नामस्मरण करणारे दोघं पती पत्नी, त्यांच्या पोटी ही 4 रत्न जन्माला आली. कोण कोण होती? तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. जगी प्रगाटाले सूर्या जैसे, तिन्ही देव जैसे मीचे ठसे, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि पुंडलिक वरदाचा जयघोष करूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या ठिकाणी ऐका, कुठेतरी दुःख सोसत सोसत थोडस सुखाचं कुठेतरी हिरवळ दिसायला लागले. बसा बसा, थोड्या वेळ बसा, बसा बसा बसा. आता राहू द्या, आपल्याला कथेत विक्षेप होईल. जाताना आपण टाकून जाऊ. 4 रत्न प्राप्त झाली. ऐका, आता ही 4 जण कोण? ही 4 जण सामान्य नाही. रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंतांच्या पोटी जन्माला आलेले 4 रत्न. ही कोण? ज्ञानोबा राया म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार.
निवृत्ती दादा शिवाचा अवतार, सोपान काका ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मदेव म्हणजे सोपान आणि आधी ऐका, हे चार रत्न म्हणजे कोण? आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई म्हणजे साक्षात आदिमाया आदिशक्ती. ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मदेव म्हणजे सोपान काका. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. भगवान सदाशिव भोले बाबा म्हणजे निवृत्ती दादा. आणि महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान विष्णू म्हणजे ज्ञानोबा आहे. ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया हे चार रत्न प्राप्त झाले. ऐका, सगळ्या गावाने वाळीत टाकलं, कुणी बोलत नाही. कुठेतरी सुखाची हिरवळ दिसली. चार लेकरं जन्माला आली. थोडेसे सुखाने विसावले. लेकरं हळूहळू मोठे व्हायला लागले. आणि निवृत्ती दादाचं वय मुंज करण्याचं झालं. आणि विठ्ठल पंतांना प्रश्न पडला, आपल्याला तर कोणी स्वीकारत नाही, पण आपल्या लेकरांना तरी स्वीकारावं. म्हणून ब्राह्मण मंडळींकडे गेले आणि विचारलं, आम्हाला तर स्वीकारलं नाही, आता आमच्या लेकरांना. निवृत्ती आता उपनयन संस्कार करायचे आहे. उपनयन संस्कार करण्यासाठी आता परवानगी द्या. ब्राह्मण मंडळीने सांगितलं, संन्यासाची पोरं ती, संन्यासाच्या पोरांना कुठे उपनयन संस्कार? त्यांचे उपनयन संस्कार करण्यासाठी आम्ही परवानगी देऊ शकत नाही. वाईट वाटलं विठ्ठल पंतांना. अरे, आपले दिवस तर गेलेच कष्टाचे, पण लेकरांना सुद्धा समाज स्वीकारत नाही, काय करावं? त्या ब्राह्मणांच्या सभेमध्ये विठ्ठल पंतांनी ब्राह्मणांना विचारलं, ब्राह्मण बुवा, आमच्या लेकरांना स्वीकारावं,